मी सकाळी 8 वाजता माझ्या गावावरून निघालो. 3 दिवस झाले पण ते बरोबर नाही. आल्याबरोबर पहिली इथं हॉटेलमध्ये वाफारा घेतला गरम पाण्याचा. आणि आमच्या इकडं कंटिन्यू 12 दिवस झाले रोज पाऊस चालू आहे, दिवस रात्र. 12 दिवस झाले पाण्याची झड चालू आहे कंटिन्यूस. नद्या दोन्ही धड्या भरून वाहला. आणि मी अरे बाबू, विधानसभेचं इलेक्शन आहे समोर, राखून ठेव. मी विधानसभेची तयारी करून राहिली म्हणून गावोगाव रोज चाललो. थंडा थंडा वारा नाकात केला, बिमार पडलो. पण तारीख गेली होती, तारीख 3 वेळा चेंज करायला लावलेली आहे. पहिले 21 तारीख दिली होती, एमपीएससी राज्यसभेची परीक्षा आली. 28 दिली होती कालची. माझ्या वर्धेत 2 कार्यक्रम होते म्हणून चेंज करायला लावले. तर मी आज एका संतांच्या भूमीत आलो आहे. नवनाथांची ही भूमी आहे. नवनाथांच्या या पावन भूमीत मला ठाकरे साहेबांनी आमंत्रित केलं. आणि त्यांनी आमंत्रित करताना सुरुवातीला त्यांचा इतिहास सांगितला संघर्षमय. आम्ही 3 वेळा आमदारकीने उभं राहिलो, थोड्याशा मताना पडलो. पण भगवान के घर देर है अनेर नहीं. ठाकरे साहेब, तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यात जे काही माझ्यासोबत चुकीचं घडलं त्याच्यातून माझ्या आयुष्यात चांगलं काहीतरी बाहेर पडलं. म्हणजे ज्या ज्या लोकांना असं वाटते का माझ्या आयुष्यात हे चुकीचं झालं, त्याने तुम्ही चुकीचं समजू नका. कदाचित तुमच्या आयुष्यात ही घटना समोर काहीतरी चांगलं देण्यासाठी आली असणार. आणि माझ्या आयुष्यात तर तसंच झालं. मी बीएससी लगातार 4 वेळा नापास आहे. समर विंटर म्हणजे नापास व्हायची ती हद राहते. ठीक आहे, माणूस 1 वेळा नापास होईल, 2 वेळा होईल, की झालं 4 वेळा लगातार नापास झालो आहे बीएससीने 4 वेळा नापास झाल्यावर माझ्या बापानं मला वावरात दाबलं. वावर म्हणजे शेत, आमच्या ओलांडीत वावर म्हणजे. असा दाबला धरून वावरात. त्याच्यानंतर कळलं का अभ्यास करणं सोपं आहे, पण शेती करणं कठीण काम आहे. आणि त्याच्यानंतर 5 वर्ष जवान फक्त होतं, 21 वर्ष वळत नाही. असं वाटत होतं का साल अंगाचं रक्त असं सैसै करे. संत्र्याचा बगीचा होता माझ्या घरी, 1.5 लाखाचा दरवर्षी बगीचा आहे. 60-70 कोटी सोयाबीन होत होतं. तर आवाज येत आहे ना? आवाज आपल्याला नाही येत, काही बरोबर येऊन राहिला आवाज. आपल्याला इकडं आमच्याकडे आवाज नाही येत बरोबर. आमच्याकडे आवाज स्टेजवर. तर ते तेव्हा असं वाटत होतं का साला आपण कलेक्टर पेक्षा तर कमी नाही आहे. शेती करत होतो तेव्हा. आणि चांगलं जवळपास उत्पादन 3.5-4-5 लाखाचं उत्पादन दरवर्षी मध्ये 10 एकरात होतो. पण 2009-10 अशी कंडिशन आली, तर सोयाबीनचे दाणे भरायच्या टायमावर पाऊस चालला गेला आणि ते सोयाबीन भरलंच नाही. ज्वारी सारखंच झालं. आणि डायरेक्ट 60-70 कोटी सोयाबीन पिकाचं ते 26-27 कोट्यावर आलं. आणि म्हणून मग मी विचार केला, आयुष्य जगण्याचे दुसरे पर्याय शोधले पाहिजे. माझा एक मित्र आहे विशाल वाघ. तो विशाल वाघ आता नागपूरला म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये डेप्युटी कमिशनर आहे. त्यानं मला पुण्यात गेलं एमपीएससी करायला. त्यानं जर मला गेलं नसतं तर मी इथं नसतो. म्हणून मित्र बी पाहिजे आयुष्यात, आणि मित्र चांगले पाहिजे, नाही तर सिगारेटचे शोक लावणारे बी मित्र असतात. ठीक आहे, एकाच पांठीवर बसून. आणि माझ्या कार्यक्रमाला जवळपास विद्यार्थी असते, बरेचसे लोक असते. माझे व्हिडिओ
विद्यार्थीच पाहत नाही तर बुड्या बाड्या बी पाहिजे. एका विद्यार्थ्यानं मला त्याच्या आईचा फोटो पाठवला. अशी बसून होती टीव्ही पाहत माझा व्हिडिओ. तिचा मागून फोटो घेतला. सर म्हणे माझी मुली तुमची फॅन आहे आजी, तुमचे व्हिडिओ पाहिजे. तर समाजातले सर्व लोक व्हिडिओ पाहिजे. मी ढाकणे साहेबांना सांगतो का मी PSI ची परीक्षा 4 वेळा लगातार नापास आहे. 2011 प्रिलिम्स पास केली मी. पुण्याला गेलो होतो जानेवारी महिन्यात 2011च्या. प्रिलिम्स पास 5 महिन्याच्या अभ्यासात पास केली. फक्त 5 महिने. लोक म्हणते 2 वर्ष लागते, काही 2 वर्ष नाही लागत. माणसाच्या मनात आग इथं पाहिजे. इथं आग जर इथं असेल ना तर मला एक करायचं आहे. तर 5 महिन्याच्या अभ्यासात तिथून 4 महिन्यानं मेन्स होती. PSI ची मेन्स पास केली. मग फिजिकल दिलं. फिजिकल काढलं. इंटरव्ह्यू झाला माझ्या. इंटरव्ह्यू मध्ये 75 पैकी मला 51 मार्क होते. हायेस्ट मार्क होते. एवढे मार्क कोणालाच नाही टाकले. तर मला फेकता जास्त येते. फक्त दाढीवाले एवढं फेकता नाही टाकले. एवढं नाही फेकताय तो वयच फेकू. मेरे भाई और बहनों को बाकी फेकते एवढं नाही फेकताय पण फेकता येत होतो. तर माझा इंटरव्ह्यू चांगला गेला. 2011 ची PSI ची मेन्स घेऊन फायनल रिझल्टची वाट पाहिली नाही, पण माझ्या फायनल लिस्ट नाव होतं. 2013 ची प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल इंटरव्ह्यू. 2013 ची STI प्रिलिम्स दिली, मेन्स दिली, माझ्या फायनल लिस्ट मध्ये नाव नाही. 2013 ची रेंजर फॉरेस्ट ऑफिसर क्लास 1 ची पोस्ट, प्रिलिम्स पास, मेन्स पास, माझ्या लिस्टीत नावच नाही. माझ्या बाप मध्ये तुझ्याकडून काही होत नाही, ढोकी बेल गुन्हा आहे पुण्याचं. आणि साल्या गावात वापस येते. मले गावात वापस बोलावलं. माझ्या बापानं 4 परीक्षा MPSCच्या लगातार नापास झालो 3 वर्षात. मग वर्धेत आलो. क्लास टाकले. क्लासने 4 गोष्टी होती सुरुवातीला. हे मी आल्यावर माझ्या बापाने विचारलं का आता माझ्या बापानं पुन्हा मला वावरात दाबलं. म्हणलं MPSCची एक्झाम असतो वर्धेत जाऊ देता. माझा एक मावस भाऊ अभ्यास करत होता पोलीस भरतीचा. त्याच्या रूमवर सामान आणून टाकलं. उद्या 3 पोते पुस्तक होते माझ्यापाशी पुस्तक. ठीक आहे. एक लक्षात ठेवा काय, एक मित्र 1000 पुस्तकाच्या बरोबरीत असते. पण त्या मित्राची संगत तुम्हाला जपता आली पाहिजे. त्याच्या घरी त्याच्या रूमवर पुस्तकं घेऊन ठेवली आणि परीक्षेला 1-2 महिने असले का अभ्यास करायला यायचो. तो म्हणे दादा तू खूप चांगला शिकव, म्हणजे तुझे ज्ञान खूप चांगलं आहे आणि समजून खूप चांगला सांगतो. पोलीस भरतीचे क्लास चालू कर. म्हणलं किती पोटी रे? तर दादा म्हणे 30 पोटी आणतो म्हणे. मग मी माझ्या बापाने विचारलं का बाबा म्हणलं मी क्लास टाकू का? तर म्हणे आता ह्यात जुवा राहिला खेळाचा. जुवा समजते ना? म्हणजे ह्यात जुवा राहिला खेळाचा म्हणे सारे जुवे आयुष्याचे खेळून झाले. म्हणलं काही नाही 40,000 ऍडव्हर्टाईज करायला, बॅनर बॉम्बले छापाले ते जा. अबे किती पैसे द्यायचे म्हणे तुले? मी म्हणलं एकटेच आहे, कुठं देणार आहे? बापाली एकटाच होतो, कुठं देणार आहे पैसे? म्हणलं द्या. माझ्या बापानं पुन्हा 40,000 ऍडव्हर्टाईजमेंट दिले. क्लास चालू केले तर पोट्याने येईल 4. हो म्हणजे 30 येते म्हणे. हे 2 जण त्याचे 2 सोडतील. आणि एखादा माणूस डिमोरलाइज झाला असता. इथं एखादा माणूस संपला असता. काय म्हणलं 30 पोटे ते 4 आले. तिथून सुरुवात केली. पण तुम्हाला सांगतो भाषा नाही बदलवली. भाषा घेण्यासाठी नाही बदलवली. त्या बरेचसे लोक काय करते का आपली भाषा पुण्यात गेले का तिथं मला तुला घाल कुत्र्याला अशी सोफिस्टिकेटेड भाषा बोलण्याचे प्रयत्न. त्याने आपल्या भाषेची लाज वाटते. मी अजिबात पुण्यात गेल्यावर भाषा बदलली नाही. तिच्या पोट्याने मराठी शिकवली विदर्भातली. आबे काबे साल्या वरून विदर्भातला खरा खाचं मी शिकवलं. पण मी नाही खाल्ला. आणि याच भाषेत शिकवणं चालू केलं. तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, तुम्ही जसे आहे तसेच राहा. स्वतः बदल करून घेऊ नका.
आणि मी त्याच्यानंतर पुन्हा 2 वेळा PSI ची प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल इंटरव्ह्यू 15 दिला, तोही नापास झालो मी. माझ्या फायनल लिस्टीत नाव नाही आलं. त्याच्यानंतर 2016 ची PSI प्रिलिम्स, मेन्स, फिजिकल पास, त्याच्यातही माझं नाव नाही आलं. मी लगातार MPSCच्या 8 परीक्षा नापास झालो. पण PSI ची परीक्षा दुसऱ्यांदा नापास झाल्यावर पहिल्या वेळेस मी रडलो ढगारसा. असा आपला रिझल्ट नाही एवढी काही होती. पण दुसऱ्यांदा मी हलकट झालो. साला म्हणलं नित्या तुझ्या आयुष्यात तू नापास झाला तर कदाचित तुझ्या आयुष्यात दिवाळी असतील सर असे 50 PSI हाताखालचं काम कर. म्हणजे किती आशावादी असा एखाद्या माणसानं. बरं चौथ्यांदा नापास झाल्यावर मला वाटलं का मी IPS बघतो बघा. पण मी सांगतो मी जर PSI झालो असतो तर कदाचित तुमच्या पाथर्डीच्या पोलीस स्टेशनचा मी ठाणेदार असतो. 50 कॉन्स्टेबल माझ्या हाताखालचं असते, 40-50 गाव असते. आपलीच माडी, आपलीच गाडी, आपल्याच गाडीची गोलगोल साडी, इथपर्यंत माझ्या आयुष्यात सीमित असतं. आणि एक चांगला मास्तर महाराष्ट्राने मुकला असता. मुकला नसता का? नोकरीवर असल्यावर एक शब्द नाही बोलतोय सरकारच्या विरोधात. आणि आता कसं बोलतो मी, आहे का नाही? तर एक चांगला मास्तर महाराष्ट्राने मुकला असता. कदाचित मी नापास होण्यामागं हे भविष्य दडून असत. एक टायटॅनिक ची स्टोरी जर तुम्ही वाचली असाल तर टायटॅनिक जहाज जे आहे त्याची स्टोरी सांगतो. लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात जर काही चुकीचं झालं तर कदाचित ते भविष्यात काहीतरी चांगलं देणार असणार नाही. आणि टायटॅनिकचं उदाहरण इतकं सुंदर आहे का जगातलं मोठं जहाज 1912 साली इंग्लंडच्या एका मोठ्या उद्योगपत्यानं बनवलं. आणि त्या जहाजाच्या खालतं काय लिहिले माहितीये का त्याची टॅगलाईन? जसं आता त्या मुक्याची आहे, कर्म दुनिया मुक्ती मुक्या मुक्या चांगली शेकून राहिला ना. 800 रुपये दिले त्यांना. आता गरम पड गेला. त्याच्या मोठ्याच्या लग्नाचे पैसे काढले तुमच्याकडून. घ्या ना, मला ना 800चं रिचार्ज आता. कोणाला सांग मी सेकंडचं सीट बदलवलं, जीवच टाकलं. ते शिकवणारच आहे. एका माणसाने मोठं केलं व्यवस्थित का त्याची मोनोपोली चालत हे लक्षात ठेवला. मग मी कुठं का सांगून राहिलो हा टायटॅनिक. तर त्या टायटॅनिकच्या खालचं पंचलाईन होती, जगातलं कधीही न बुडणारं जहाज. त्यांनी कधीही न बुडणार जहाज 5व्या दिवशी डुबलं. जास्त अहंकार कामाचा नाही आहे, ठीक आहे. आणि हे गाडीवाल्याने समजलं यावर्षी, हे मोठी गोष्ट आहे. समजलं त्याने माय अकेला म्हणजे ना 56 इंची शिना अड्ड्यात गेला तो. काय का नाही त्या जहाजात एक फॅमिली होती. जॉन नावाच्या माणसाची जाणार होती. तो गरीब होता बिचारा. त्यांना आयुष्याची सगळी कमाई, जेवढं काही आयुष्यात त्याच्याकडं 7-8 एकर वावर होतं, कमावलेली बंदी कमाई त्याला त्या जहाजाची तिकीट खरेदी करण्यात घालून टाकली. त्याने 5 लेकरं होते, एकच बायको होती त्याची. आणि त्या सगळ्याची तिकीट काढली त्यानं. आणि तो जहाजात जाणार ठरलं त्याचं. पण जहाजात जायच्या अगोदरच्या दिवशी त्याच्या घरचं पाहिलेलं कुत्र त्याच्या लहान मुलाला डसलं. आणि चावल्यानंतर ते पोट्ट पडलं बिमार. आता ते बिमार पडल्यावर त्याची बायको म्हणे मी नाही असतो. बाकीचे 4 लेकरं घेऊन चालला जा, तुला तिकीट चालली, आयुष्याचे बंद पैसे त्याच्यात घातले म्हणे तुला तिकीट, तू चालला जा म्हणे टूरवर. तर त्याला वाटलं का साला हे बायकोनं पुराने टाकून जाणं बरोबर नाही, पोरगं बिमार आहे. तो ऐन वेळेवर
एवढे आयुष्याचे कमावलेले पैसे त्या तिकिटात घातले होते. त्याला वाटलं झाल्या तिकिटा चालल्या नाही, पण त्याला वाटलं पोरग जर गेलं तर मी तिकडं नाही जाणार, माहीत पडणार नाही. तर त्यानं ऐन वेळेवर जाता प्लॅन कॅन्सल केला. आणि 5व्या दिवशी पण जेव्हा कुत्र डसलं ना, तर त्याने असं वाटलं का ह्या कुत्र्याने एंट्री देऊन माराव, त्यांच्या उरावर झोडपा टाकाव, असं वाटे का यानेच मारून टाका कुत्र्याने. पण जहाज निघालं, जहाज 5व्या दिवशी 1500 लोकांना घेऊन डुबलं. तर त्यानं मरतपर्यंत त्या कुत्र्यावर जीवापाड प्रेम केलं का तुझ्यामुळे वाचलो मी, नाही तर आमची फॅमिली मेली असती. म्हणून आयुष्यात चुकीचं काही होत असेल तर ते कदाचित आपल्या भविष्यात काही चांगलं देण्यासाठी आलं असेल असा आपण कधी विचारच करत नाही. म्हणून माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी झाल्या, कोरोना आला, लोक मेले, मला पावला. अरे मला पावलं ना कोरोना, माझे व्हिडिओ व्हायरल झाले ना, बरोबर नाही का? म्हणून लोक आणि ज्या तुमच्यावर जे संकट आले कदाचित त्याने तुम्ही ऑपॉर्च्युनिटी समजत नसाल. मी मायावर आलेले संकट मी ऑपॉर्च्युनिटी समजतो. इथं बरेचसे लोक शिक्षक बसून आहेत, त्याने मला सांगावं असं वाटते शिक्षक का करू शकते. एक इंजिनियर बनला जर पोरगा तर तो घर बांधू शकते, तो महल बांधू शकते, एखादी राष्ट्रपती भवन सारखी बिल्डिंग बनवू शकते. एडवर्ड लुटिन नावाचा माणूस आहे, एडवर्ड लुटिन नाव ऐकलं का तुम्ही? एडवर्ड लुटिन या देशाचं राष्ट्रपती भवन बांधलं, जे जुनी संसद आहे, ठीक आहे, ती संसद त्यानं बांधली. आणि तो असा खतरनाक आर्किटेक्चर होता का त्याची खासियत होती का तो काही बी बनवत तो सर्क्युलर मॅनर मध्ये बनवत होता, सर्क्युलर मॅनर. संसद बनवली, तिचे कॉलम आहे गोल आणि डिझाईन आहे गोल, ठीक आहे. त्यानं राष्ट्रपती भवन बांधलं तर त्याच्या जास्तीत जास्त डिझाईन मध्ये सर्क्युलर मॅनर त्यानं वापरला आहे. आणि ज्या ज्या जुन्या लोकांना वास्तू बांधल्या ना पुरातन, अशी तिथं गेल्यावर अशी फील येते का एक फोटो घ्या आणि हे आमच्या बापू साहेबांना बांधलं, अजिबात असं काही फील येत नाही. म्हणजे आता स्वातंत्र्यानंतर जे काही बांधून राहिलो ना आपण, काही मजा नाही आहे त्याच्यात. अशी कोणती वास्तू नाही का असं असं वाटलं पाहिजे का ह्या वास्तूच्या समोर. तुम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनल्स वर गेले ना मुंबईले, गेल्यानंतर कसं वाटतं का एक फोटो घ्या बरं, गेट वे ऑफ इंडिया काहीच नाही, कमाल नाही, पण असं वाटते ना इथं फोटो घेतला पाहिजे, वाटते ना. अशा डिझाईन बनल्या पाहिजे काहीतरी, तशा त्यांना ऍडव्हान्स लुकिंग बांधल्या. असा एखादा पुढचा आपला आर्किटेक्चर झाला, एक घर बांधा, एक घर बांधा, त्याचं आयुष्य 100 वर्ष. आता तुम्ही घर बांधत आहे, याचं आयुष्य 100 वर्ष आहे, याच्यावर नाही आहे. जुन्या आर्किटेक्चरल डिझाईन आहे, 1000 वर्ष, 500 वर्ष, 2000 वर्ष करतात, 5000 वर्ष तिथं खूप झालं. ते एखादी वास्तू बांधली तुम्ही 5000 वर्ष, पण त्याला अंत आहे. काय अंत आहे? डॉक्टर आहे, डॉक्टर, तुमचा पोरगा डॉक्टर बनला शिकून, पेशंटचा इलाज करत, पण मेलेल्या माणसाने जिवंत नाही करू शकत. पण तुमचा पोरगा शिक्षक बनला तर तो या जगात त्याच्या विचारानं क्रांती निर्माण करू शकते. एवढी ताकद फक्त आणि फक्त शिक्षणात. आणि तो केवळ शिक्षक करू शकते. शिक्षकांना स्वतःला कधीच कमजोर समजू नये. पण आताच्या शिक्षकात फार बदल झालेले आहे आणि विद्यार्थ्याबद्दल आत्मीयता कमी झालेली आहे. घडे 4:30 वाजले का तो 4 वेळा घड्याकडे पाहिजे. झाला वाटते टाईम, बायको वाट पाहत असं घरी. माझ्यावेळेस असे शिक्षक होते आणि खरंच आत्मीयता कमी झाली आहे. मी बघून राहिलो, कदाचित कोणाला वाईट वाटू शकते, पण मी तुम्हाला सांगतो, मी एक शिक्षक आहे. मी गव्हर्नमेंट सर्वंट नाही म्हणून एवढं उघडपणे बोलू शकतो, पण माझं शेड्यूल एवढं टाईट आहे. मी स्वतःला म्हणजे मी जर खाली असलो तर मला दिसायल्यासारखं वाटते. मी आज एवढं बिमार असून मी आलो, म्हणजे गाडीत एवढ्या वेळेस शिंका आल्या, त्या समृद्धीनं आलो तर एक मेडिकल नाही भेटलं आलं. म्हणजे सर्दीच्या 2 गोळ्या घ्यावं म्हटलं तर खाली उतरल्यावर 5 तासांना भेटलं.
तर मी रात्री 2 वाजेपर्यंत काम करतो, रात्री 2-2:30 पर्यंत एकटाच. एक कम्प्युटरवाला पोरगा येते, माझ्या पुस्तकाचं काम चालू राहायचे 2:30 वाजेपर्यंत. 2:30 वाजता झोपतो मी. 8-8:30 उठतो. उठलो का फ्रेश झालो, एका तासात का क्लास घ्यायला जातो. लगातार 4 बॅचेस क्लास घेतो. 4 तास, 4-4.5 तास, म्हणजे 9 वाजतापासून 2 वाजेपर्यंत क्लास घेतो. खाली नाही आलो तर माझ्या ऑफिस मध्ये कमीत कमी 50 लोक बसून राहिले. सर माझ्या ह्या प्रॉब्लेम आहे, सर जिल्हा परिषदची भरती नाही झाली, सर माझ्या गावचा रस्ता नाही झाला. त्याला घेऊन कलेक्टर ऑफिसला 6 वाजता कलेक्टर ऑफिस मध्ये. इथून आलो, घरी येतो, फ्रेश नाही होतो, पुन्हा संध्याकाळच्या बॅचने जातो. संध्याकाळची बॅच घेतली का लगेच मी बाहेर गावात दौरे मारायला जातो. तिकडून येतो 11-12 वाजता, जेवण करतो, पुन्हा त्या पोट्याला घेऊन बसतो. म्हणजे स्वतःले, पण आजकाल कसं आहे, लोकांना स्वतःला आळशी करून घेतला आहे. तुम्ही काय करता, तुम्हाला एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला यशस्वी व्हावं आहे तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. तुमचे लोकांना कराया मास्तरचा कामयाब दिसते, कराया मास्तर नवीन विनोवा घेतली. आम्ही पण तुमच्या किती वाजेपर्यंत जागून राहिला, तो का करून राहिला. तो सकाळी 8 वाजता आला, 8-9 तासाचा प्रवास करून पाथर्डीत आला. आता एवढं इथं शेड्यूल बिझी आहे. ते जयंत पाटील साहेब आहे, कम्युनिस्ट पार्टीचे शेतकरी कामगार मोर्चे, त्याचा फोन आला का सर पुण्या हद्दीत आमचं 2 तारखेला पंढरपूरचे अधिवेशन आहे, मी पाहिजे. पवार साहेब आहे. पवार साहेब म्हणल्या मी इतरात बोललो, साला आताच 29 मी इथं आहे, लगेच 3 दिवसानं पंढरपूर जागा, इथं मला 3 दिवस काय करायचं. आता इथून जागा म्हणजे माझे 2 दिवस खराब झाले पाथर्डी केलं म्हणजे. आजचा दिवस गेला आणि उद्याचा अवका दिवस जाते प्रवासात. म्हणजे 9-10 तास तर यायलाच लागते. ते बरं झालं का समृद्धी झाला, नाही तर मग इकडून तर जीवच घेते. तर लोकांना यशस्वी लोकांचा कामयाब दिसते, पण त्याच्या मागचा संघर्ष. म्हणून तर म्हणते का दिव्याचा प्रकाश दिसतो, दिव्याखालचा अंधार कोणाला दिसत नाही. आणि लोक तुमच्या मागे तुमची टिंगल टवायची उडवत असत तर तुम्ही बरोबर मार्गाने चालत आहे असं स्वतःने समजा. मी तर बघतो लोकांना तुमच्या आयुष्यात तुम्हाला लिचोंडा समजते का. लिचोंडा आमच्या विदर्भात चिंता म्हणते, लिचोंडा आमच्याकडे लिचोंडा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात लोकांना लिचोंडे घ्यायला पाहिजे, तुमचे पाय ओढून धरायला पाहिजे. निंदकाचे घर असावे शेजारी, तुमची निंदा केली पाहिजे लोकांना, तरच तुम्ही बरोबर रस्त्यावर आहे असं समजा. आणि यशस्वी होणाऱ्या माणसाचीच निंदा केली जाते, अपयशी माणसाने कुत्र विचारत नाही. हे लक्षात घ्या. म्हणून ढाकणे साहेब तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. यावेळेस 2 वर्ष तुम्ही मोदीच्या लाटेत उभे होते, अब वो लाट चली गई, अब कोई पूछता नाही भाई. जिकडं पाव तिकडं लोक असे म्हणजे एवढे बोलते का नाही. राहुल गांधीनं सब मोदी चोर आहे असं म्हणलं, का चुकीचं म्हणलं जी. तो ललित मोदी IPL चे पैसे घेऊन पळाला, पण नीरव मोदी तोट्या साल्या जगानं 11,000 करोड केले आपले, बँक डुबून टाकली. काही चुकीचं नाही बोलतो. आणि मी एवढं बोलतो तर तुम्हाला सांगतो, या देशाच्या संविधानानं या सत्तेत असणाऱ्या लोकांवर चुकीच्या धोरणावर टीका करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 दिलेला आहे. आणि त्याचाच वापर मी करून राहिलो. आणि मी काही कोणाच्या बापाने घेत नाही, कारण माया बापानं एकच शिकवलं, माया बाप खासदार नाही, आमदार नाही, तर माया बाप इमानदार आहे. आणि ते इमानदारी शिकवली म्हणून एवढं ठसकेनं बोलता येते. आणि मी तर वाट पाहून राहिलो का ईडीची झाड माया घरात एखाद्या गाव पडावं, तर पडायला पाहिजे. सगळ्याच्या घरात टाकले तर मी एवढं बोलतो की माझ्या घरात एखाद्या. आता ईडी आली ना घरी तर का सापडत की त्याने अंतर्गत सापडत. आपले 10 एकर किराणा दुकान, स्वतःच घर नाही अजून बांधणं चालू आहे, त्यामुळे त्याला अजून काही नाही लागली. म्हणून मी वाट पाहून राहिलो का ईडी फिडी एखाद्या यावं.
आमच्या घरी इथे टाकत चालू, एखाद्या घरी कास्तकाराच्या घरी टाक, त्याची चौकशी कर किती कर्ज आहे, त्याच्या उराल कर्जातच जगून राहिला, कर्जातच जगून राहिला, कर्जातच जगून राहिला. आणि तुम्हाला सारे लोक येईल, आता बरेचसे पालक आहेत, तुम्हाला मी खरंच सांगतो, सारे लोक म्हणते आपला पोरगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, IAS झाला पाहिजे, IPS झाला पाहिजे. सारे लोक सब घोडे एक ही रेस में दौडाले, पण कुणाला कसं वाटत नाही आपला पोरगा माणूस झाला पाहिजे. असं किती लोकांना वाटलं, किती लोकांना आपल्या पोराला असं वाटते की आपला पोरगा पहिले माणूस झाला पाहिजे. सारे लोक त्याच्याच मागे लागले. आता IAS झाला माझ्या क्लासमेट सालक तलाठी होते, तलाठ्याच्या खुर्चीवर बसल्यावर त्या दोन गरीब शेतकऱ्याकडून 7 वाऱ्याचे 200 रुपये घेते. असं वाटते कोणत्या न्याव पॅन्ट काढाव आणि असा उद्या खोकनं पन्नावाव धरून, म्हणजे त्याला लाज जराशी का शेतकऱ्याचं पोरगं असून त्या शेतकरी माय बापाकडून 7 वाऱ्याचे 200 घेते. असे पोरं जन्माने घालून काही अर्थ नाही. म्हणून तुमच्या पोराने माणूस घडवा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आता मला वसतिगृह दाखवलं, त्याचं उद्घाटन केलं, तसं सांगितलं म्हणजे दाखले साहेबांनी. त्या राष्ट्रसंतात एक भजन आहे, माणूस द्या मला माणूस द्या. त्या माणसातला माणूस नाही भेटून राहिला अजूनही, तोच प्रॉब्लेम आहे या देशासाठी. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणते का 100 युवक द्या आणि भारत नाही जग बदलून जाते, पण ते युवक भेटून नाही. आणि आपल्या आयुष्यात शिक्षक गुरु असणं महत्वाचं आहे, हे तर आहे, पण तुम्हाला सांगतो तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शिक्षक तुमचा अनुभव आहे. आणि अनुभव हे कोण्या पुस्तकात भेटत नाही. आणि अनुभवाचं शिक्षण पैशातही मोजता येत नाही. आणि प्रत्येकाच्या आयुष्याचा सिलेबस वेगळा आहे आणि त्याचा पेपरही वेगळा येतो. हे लक्षात ठेवता मी काम करू राहिलो. एमएचा सिलेबस सर्वांनी सारखा पुन्हा युनिव्हर्सिटीचा इथं नाही. प्रत्येकाचा सिलेबसच वेगळा आहे. करा मास्तरचं आयुष्य महाराजासारखं असं नाही, महाराजासारखं आयुष्य मध्ये भेटत असं. प्रत्येकाच्या आयुष्याचा संघर्ष वेगवेगळा आहे. आणि म्हणून तुमच्या पोराने सगळ्यात पहिले माणूस बनवला. तुम्ही जर माणूस नाही बनवला त्याने तर तो डॉक्टर होईल, चांगला नीट होईल, पांढरा याप्रत झाला. आणि तो जर गायनेकोलॉजिस्ट झाला तर तो 1 कोट खाण्याचे 80,000 रुपये घेते. मग तो काही सुट्टी नाही करत. बरेचशे लोकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटलाय. मी एका शिक्षकाने तुमच्या समोर आता एक उजागर करणार आहे. समृद्धीने जर कधी गेले अमरावती जिल्ह्यात एंट्री केल्याबरोबर धामणगावच्या अगोदर शिवनी रसुलापूर नावाचं एक गाव आहे. तिथे एक नांदगाव खंडेश्वर उतराचा रस्ता आहे. तिच्या अगोदर एक प्रश्नचिन्ह नावाची शाळा आहे. शाळेचं नावच प्रश्नचिन्ह आहे. शाळेचं नाव काय? त्यानं महात्मा ज्योतिबा फुले नाही ठेवलं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम नाही ठेवलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही ठेवलं. त्यानं शाळेचं नाव काय ठेवलं? प्रश्नचिन्ह. बरं, प्रश्नचिन्ह काऊन ठेवलं? कोणाची शाळा आहे? असे पारधी समाजाचे पोरं शिकते त्याच्या शाळेत. 450 पोरं. जे पोरं डुकरं मारायला जाय, सशे पकडायला जाय, चित्र बात्र पकडून भाजाचे खाचे, नाही तर मग रेल्वे स्टेशन बस स्टँडवर भीक मागायची अंजगाचं आणि खर्रे खाचे. व्यसनाधीन झालेले कुठे जबरदस्तीनं पकडून आणले आणि त्याने शाळेत टाकलं त्या माणसानं. त्याचं नाव आहे मतीन भोसले. तो बी फाशी पारधी. तो शिकला, त्याने वाटलं का समाजासाठी काम करायला पाहिजे. तर त्यानं
लोकसत्तामध्ये गणपती जेव्हा बसते तेव्हा एक सर्व कार्य सुसर्वदा नावाचे एक लेख चालवते आणि असे समाजात चांगली कामं करणाऱ्या लोकांकडून मग त्याच्यासाठी पैसे गोळा करते. तेव्हा 1,67,00,000 रुपये त्याच्यासाठी जमा झाले. ते त्याच्या शाळेने पैसे दिले. त्या पैशात कोट्यानं त्याने आता तो कमी शिकलेला माणूस त्यांना गव्हर्नमेंटच्या लॅबवर 3 मजली शाळेची इमारत उभी केली आणि चालत त्या शाळेच्या मुळावरून समृद्धी मिळाली. यानं ह्या बापूसाहेब नागपूरवाला बरं यानं रिक्वेस्ट केली का रस्ता थोडासा चेंज करा, थोडासा पलटवा. बंदी शाळा अशी बांधली त्याच्या शाळेच्या उरावरून समृद्धी. बंदी बनवलेली शाळा म्हणजे पहा एखाद्या माणसाची किती दुर्गम इच्छाशक्ती असावी. 3 मजली बिल्डिंग उभी केलेली शाळा कवडीचा शासनाचा एकच रुपया अनुदान नाही. बंदी शाळा त्याची पाळली. त्याला मंत्रालयात 50 चक्रा मारल्या पण सरकारनं ऐकलं नाही. कारण पोरायले शिकू द्यायचं नाही हे धोरण या सरकारचं आहे. आणि ते काय श्रीमंताचे पोरं नाही, ज्याची खायची सोय नाही असे पोरं आहेत. बरं ह्या मंत्रालयात चक्रा मारून राहिला, त्याचे कॉलम मांडणं चालू केले त्या व्हायब्रेटरवर असे त्याने गड्डे मारले. पोरगी बाथरूमला गेली तर पोरीच्या अंगावर साप पडला तर ते पोरगी मेली तर 302 कलम त्याच्यावर लावले. कोणावर? त्या मधील गोष्टीवर. तो शिक्षक एवढी मोठी शाळा बंदा समृद्धी त्याच्या उडावून गेला. 55 हात खोल विहीर होती ही बुजवली पाण्याची, तरी तो उभा आहे आणि तो अजूनही पोरं शिकून राहिला. म्हणजे तो इथं गेला तिथून त्याने वापस आला. असे लोक शिक्षक पुरस्कारासाठी काबिल आहे पण त्या शिक्षकाची कोणीही शिफारस करत नाही. खतरनाक माणूस आहे. कधी झाला त्याच्या शाळेत भेट देता त्याची पोरं पाहिजे. त्याला व्हिडिओ आहे युट्यूबवर, प्रश्नचिन्ह मतीन भोसले टाकायचं. 17 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे त्याचा पाहिजे. मी माझ्या कार्यक्रमात बोलावलं होतो, मुलाखत घेतली, मी लोकायले मदत करायचा आवाज केलं, 5-5.5 लाख रुपये आले. एक वेळ त्याच्या शाळेत गेलो, तो सांगे सर म्हणे या पोरेले म्हणे मासिक पायी येते तर सॅनिटरी नॅपकिन्स पाहिजे म्हणे. मी व्हिडिओ तू सांगितलं. आता माझे व्हिडिओ पाहणारे लोक एवढे आहे का सॅनिटरी नॅपकिनची कंपनीचा मालक काय व्हिडिओ पाहिजे नाशिकने म्हणजे माहीतच नाही. त्या व्हिडिओ सांगितलं त्या पोट्यानं 2 वर्षाची सॅनिटरी नॅपकिन्स त्याच्या शाळेत पाठवून टाकली. 2 वर्षाचे लागते तेवढे घे, त्यानं डोनेट करून टाकले. तो मग देवा आता गेलो तो सांगे सर म्हणे तुम्ही त्या व्हिडिओ सांगितलं त्याला 2 वर्षाची सॅनिटरी नॅपकिन्स आमच्या शाळेच्या मुलीसाठी पाठवले म्हणे. म्हणजे असे लोक आहेत सगळे सेवाभावातून चालते. अजूनही आता त्याने फक्त 30% म्हणजे आता जवळपास शाळेचे 12-13 वर्ष झाले, 30% सरकारनं आता ग्रँट मान्य केली. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्याचा सिलेबस हा सारखाच असतो असं नाही. आणि ज्या म्हणजे मला तर असं सांगावं असं वाटते. आणि हर कुत्ते के दिन आते, हर कुत्ते के दिन आहे. एक दिवस लक्षात ठेवा, सूर्य उगवला तर मावळ, आता रात्र आहे तर उद्या सकाळी दिवस निघाल. आज तुमच्यासाठी काय आहे, आज तुमच्यासाठी काय चांगला नाही. आणि हे लक्षात ठेवा, तडपणारा सूर्य, उगवणारा सूर्य डॉक्टर बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर असे पैदा होत नाही. हे माणसं, मी तर म्हणतो हे मोदीनं अन्याय अत्याचार केला ना, चांगली शेकवायला पाहिजे होती तुमची अजून म्हणजे असं वाट म्हणजे हे लक्षात ठेवा, त्या इतिहास गवाह आहे. जोपर्यंत अन्याय अत्याचार जोपर्यंत नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे सूर्य जन्मात नाही येते पृथ्वीला. असे नाही आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सूर्य, स्वराज्य निर्माण करणारे सूर्य असे जन्माला नाही. हा अन्याय अत्याचार झाला चारही बाजूनं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि एकमेव राजा आहे, एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना रयतेचं राज्य निर्माण केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव माणूस आहे, जगातलं एकमेव उदाहरण आहे
का एवढं मोठं धर्मांतर केलं पण एकही रक्ताचा थेट नाही सांगू दिला. हे दोन माणसं तुमच्या घरी फोटो असले पाहिजे, एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. लय लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्यच करत नाही आणि ओबीसी एनटी बीजेएनटी वाले तर अजिबातच नाही. यायला वाटते आणि थोडस काय झालं आहे का एससी समाजाच्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलेच मानते आमचे नाही. अरे सर्वांसाठी केलं आरक्षण, त्यांना हे केलं ते सगळ्यासाठी. ठीक आहे, सर्वांसाठी. या देशात या महिला आहेत, या महिला किती लोक किती स्त्रिया सावित्रीबाई फुलेंचा घरी फोटो लावला फार कमी असं. अरे ज्या माय माऊलीनं तुम्हाला आता कसाचा अधिकार दिला ना, त्या सावित्रीबाईंना पुण्यात जेव्हा मुलींची पहिली शाळा चालू केली फक्त 8 मुली होत्या. पुण्यातल्या बायका शेण मारून फेके. जेव्हा शाळेत आहे एक लुगडं अगवत घेऊन जातो त्या झोऱ्यात टाकून. तिथं गेल्यावर पुण्याच्या भिलेवाड्यात गेल्यावर आंघोळ करायच्या, ते ठीक आहे नवीन झोऱ्यात आणलेलं लुगडं घालायच्या, शिकवायच्या आणि पुन्हा शेण मारते म्हणून ते भरलेलं घालायच्या पुन्हा जायच्या. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी शिक्षणाचा अधिकार त्या स्त्रीनं चालू केला. अशा क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुलेचा इतिहास तुम्हाला मान्य असणं गरजेचं आहे. आपल्याचे मोठे 10 लाईनचा व्हॉट्सअपवरचा मेसेज वाचते आणि आपलं परसेप्शन म्हणून नाही झालं तर अबे पण छोट्या तुला माहित आहे का, काही काही तर काय टीव्हीवर व्हिडिओ येते स्वातंत्र्य आपल्याला 47 ने भेटलं नाही 2014 ने भेटलं. अरे देवा म्हणलं कुठं डोकं पुरून घ्या. कोण होईल सायंटिस्ट पैदा झाले भारतात, हे अर्ध्या हैकुंडाना पिवळे लोक आहे. पुस्तकं वाचूनच मोठं होतंय ते. व्हॉट्सअपवरचा 10 लाईनचा मेसेज वाचून तुम्ही IAS IPS डॉक्टर इंजिनियर बनू शकत नाही. आणि हे आपण आपल्या पुढे सांगायला पाहिजे. आता जे मोठे तसेच करतात. म्हणून आणि जेवढे शिक्षक आहेत महाराजांनी खूप जबरदस्त उदाहरण सांगितलं का शिक्षक का कमावते. आता मला तर काही विषय नाही, मी कुठेही गेलो तर मला जेवायला फुकट भेटते, कुठेही भेटते. म्हणजे माझ्या गाडीचा अर्ध्या रात्री जरी टायर पंक्चर झाला, टेक्निक पंक्चर झाली, त्या एक जरी लाईव्ह टाकलं मेसेज जरी टाकलं तर असे 100 लोक येते. मला तर काही अडचणच नाही आता, कारण मी प्रसिद्ध झालो. पण लय लोकांना वाटते ना आपण प्रसिद्ध झालो पाहिजे. बेकार आयुष्य आहे. लोक लघवीले बी जाऊ नाही देत. इथं मी फोटो घ्यायला येते, माग घेऊन जायचं बरं, तरी त्याच्या सेल्फी घेऊन राहिलं ते नाव. तुम्हाला असं वाटते का खूप सोपं आहे वा? नाही नाही नाही, हे जेवढं तामझाम आहे ना, तुमचं पर्सनल लाईफ अजिबात राहत नाही, अजिबात नाही राहत. तुम्ही जेव्हा तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी होऊन जाता मग डायरेक्ट पब्लिक, पर्सनल काहीच नाही राहत. तर तुम्ही हागाले मुताले गेले तरी पब्लिक आहे. हो बाहेर उभी राहते फोटो करायसाठी, काय करा. म्हणून ज्या ज्या लोकांना असं वाटते आपण प्रसिद्ध झालो पाहिजे, पण प्रसिद्ध होणं काही इतकं साधं सोपं नाही. आणि प्रसिद्ध झाल्यानंतर आयुष्य अजून कठीण आहे. म्हणून मी आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि ओरिजिनॅलिटी कायम ठेवायची. तुम्ही कायम ठेवली नाही पण तुम्ही खतम होऊन जाता. मी आता शनिवार रविवार असला का माझं एक पोरग आहे 5 वर्षाचं, त्याला रोज माझ्या गावात घेऊन जातो. मातीची नाळ जुळून असली पाहिजे त्याची, त्यासाठी नेहमीच घेऊन जात असतो त्याने. आता त्यांना काही संघर्ष बिंघर्ष राहिला नाही, एसीच्या गाडीत बसते झालं, मस्त वावरात जाते. आता त्याने काय करतो की त्याने बंडीवर बैलाचे खासलं त्याचे, ठीक आहे, खांडोर त्याच्या हातात देतो. खांडोर समजते तू? ठीक आहे, त्याने खांडोर म्हणजे कासरा म्हणजे त्याने वावरात उन्हाळी वाईट वखर वाईट चालू असेल तर त्याला उभं करतो. त्याने एक दिवस गावात चाललो होतो,
आणि गावात जात असताना तिथं बसून होतो, मी गाडी चालवत होतो, तर माई बायको आता पहा, ठीक आहे, माई बायको सांगते त्याने त्याने दिसते असं म्हैस, तर बेटा दिसेल बघलं म्हणलं बसावं, त्याने काही सांगत नव्हतं. आता भाषेची ओरिजिनॅलिटी एवढी चांगली आहे का तुम्ही भाषा तुमची जतन करून ठेवली पाहिजे, नाही तर भाषा काही काळ होणार खतम होऊन जाईल. म्हणून तुम्हाला जर इथं बरेचसे शिक्षक बसले आहेत, तुमच्या हातात या देशाचं भवितव्य आहे, तुम्ही चांगल्या पिढ्या घडवल्या पाहिजे, याच्यासाठी तुमचं कर्तृत्व खूप मोठं आहे. शिक्षक कशाला म्हणते, म्हणजे एका माणसाला प्रश्न विचारला, तुम्ही शिक्षक आहे म्हणजे तुम्ही राजकारणावर कसे बोलता? शिक्षक आहे अवकातीत राहणे तो, त्यांना माझी अवकात थोडी पाहिली होती मी कोण आहे. तेव्हा नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल झाले होते, एका बीजेपीच्या माणसानं म्हणजे म्हणलं, आता मी त्याने सोडीन का? त्यानं माझ्या तोंडावर म्हणलं, अबे म्हणलं ह्या पैसे घेऊन शिक्षक नाही म्हणलं, हा शिक्षक त्यानेच म्हणते तो या समाजात घडणाऱ्या चुकीच्या आणि चांगल्या वाईट गोष्टीतला फरक समजून सांगणार त्याने शिक्षक म्हणून. आणि येणाऱ्या पिढीने चुकीचं का आणि बरोबर का हे त्यांना समजून सांगायला पाहिजे, का हे चुकीचं आहे बाबू, हे बरोबर आहे, आणि हे शिक्षकाचं काम आहे. म्हणून तर तुम्हाला सांगितलं का एक शिक्षक क्रांती घडून आणू शकते. मी खासदारकीसाठी उभं राहणार होतो, माझं नाव होतं, पाहिलं असं टीव्हीवर गेली, पण माया मामा काही महाराष्ट्राचा गृहमंत्री होता नाही, म्हणून मला काही तिकीट भेटली नाही. तर तुम्ही समजून घ्या. बाकी तर मग मी वापस आलो असतो तर अपक्ष उभं राहिलो असतो, आणि अपक्ष उभं राहिल्यावर मी 2-2.5 लाख मतदान खाल्लंच असतं, आणि माझ्या वर्दीतली सीट पडली असती. पण त्या विचार केला, साला मी मोदीच्या विरोधात 4 वर्ष बोललो, 4 वर्ष मोदीच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात बोललो, देशाचं संविधान धोक्यात आहे, या अग्निवीर सारखी भयान योजना आणली. अरे 17 वर्षाच्या बॉन्डवर आपले पोरं लागत होते, माहिती आहे तुम्हाला? तुम्ही इंडियन आर्मी जर भरती झाला, आपलं पोरं 17 वर्षाच्या बॉन्डवर लागेल. मले ढाकणे साहेबांनी सांगितलं का आपल्या तुमचा जिल्हा हा ऊस कामगारांचा जिल्हा आहे, ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. पण हे लक्षात ठेवा, त्यांनी त्याच्या समोरचं वाक्य सांगितलं, आमच्या इथून सर्वात जास्त भारतात IAS, डॉक्टर, इंजिनियर, मास्टर सगळे पोलीस भरतीचे पोरं आमच्या तालुक्यातले आहे. आणि खरंच आहे, आणि खरंच आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ज्या पोट्याने सोकॉल प्रोफेशनल सोफिस्टिकेटेड लाईफ जगायला भेटते, म्हणजे बाप त्याने बनन तवा बूट घेऊन देते, बनन तवा त्याने अंगातले कपडे घेऊन देते, मनन तवा त्याने पुस्तकं घेऊन देते, ते पोट्टे समोर नाही जाते. त्याने संघर्ष पाहिला नाही ना, ते कधी स्वतः कमावून तरी जायला लागतो. म्हणजे अजूनही आठवते, माझ्या वावरात जर चवळीच्या शेंगा निघाल्या, पावसाळा लागला का बाई माझ्या चवळीत होते, चवळीच्या शेंगा निघाल्या, वांगे निघाले माझ्या वावराचे, का मला सायकलवर एक टोपलं बांधून दे आणि एक गाडी पाडले बाई आपलं दुधाचं, आणि 50 ग्रॅमचा छटाकाचा गोटा राहत नाही, तो कुठचाही गोटा उचलला का ठेवून दे, आणि गावभर विकतो. बाजार असला बुधवारी का मानले बाजारात का लोक त्याच्यात अर्धा किलो वांगे घेतले का 2-4 वांगे हातात दाबून घे. आजकाल स्वतःचा बाप कधीच मोठ्याने घोड्याचे मार्केटमध्ये पाठवत नाही, हे बाहेर त्याला वांगे घेता येत नाही, त्याला पोळं वांग कोणतं धरण कोणतं हे समजत नाही, त्याला पान लेणारे दाबून देते भाजीपाल्याला, घे त्याच्याच हातात तो निवडते, पिढक टाकून देते त्याच्यात. नाही समजत, माझ्या बायकोला नाही समजत. टिळक वांगे कसे कोवे मी शिकवलं तिने, मग हे घ्यायला कोवे म्हणते असे घ्यायचे, त्या वांग्यावरच्या रेषा कशा पाहायच्या सांगितलं तिने. कारण ते कसं आहे, सगळं वडिलांच्या घरी शेती, पण कधी वावरात गेल्याच नाही, कधी पाहिलंच नाही. आणि भाषेचं सौंदर्य इतकं सुंदर आहे, त्याचं उदाहरण पुन्हा एक सांगतो. आता मला माझ्या पोट्टे त्याने
हिंदी बोलते, हिंदी. आता मी आहे पुरा गावरानी माल. अजी गावरानी आहे ना जी. माझे व्हिडिओ प्रसिद्ध काऊन झाले त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे माझी भाषा. ज्ञान देणारे युट्यूबवर खूप लोक आहेत, खूप लोक आहेत, पण सोकळ भाषेत, प्रोफेशनल भाषेत देते, आणि ती भाषा लोकांना आवडत नाही. आपली जी असली आहे डायरेक्ट डोक्यात घुसते, वरून नाही का, डायरेक्ट डोक्यात. मग आता मी पुरा गावरानी. अरे भाऊ गावरानी गावरानी आहे, पापलेट पापलेट आहे, बॉयलर बॉयलर आहे. गावरानीची मजा पापलेट बॉयलर मध्ये येत नाही. आपण गावात गेल्यावर काम चालल्या सुटले गावरानी असं तर पाहिजे का म्हणतो ना. मुळाची मजा इंग्लिश मध्ये नाही येत तशी. आणि मी गावरानी माल. माई बायको फुल इंग्लिश माल आहे. ते नर्सिंग कॉलेजला लेक्चरर आहे, बीएससीच्या पोट्याने शिकवते, एमएससी नेफ्रॉलॉजी आहे. आता ते इंग्लिश मी गावरानी पोट्ट झालं कॉकटेल. त्याला का करावं, हे बोलते हिंदी झालं. लोक विचारते का हे काऊन नाही बोलत तुमच्यासारखं. त्याचा का त्याची चुकी नाही आहे, आमच्या दुधाची चुकी आहे. तर मी का सांगून राहिलो तो विषय बरोबर. हा, तर मी खासदारकीचे थोडेसे पैसे नव्हते तेवढे मायापाशी, आणि मी मग जयंत पाटील साहेबांना 2 वेळा माझ्या हात धरून आतमध्ये नेलं. तुम्ही म्हणजे पक्षाच्या, पवार साहेब म्हणजे पक्षात या, तुम्ही प्रदेश प्रवक्ता पण देतो. मी वापस गेलो 2 वेळा आतमधून, सिल्वर ओकच्या कॅबिन मधून वापस गेलो मी बाहेर. मी नाही, माझे 600-700 कोटी आहेत, त्यांनी विचारल्याशिवाय मी निर्णय घेत नाही. मग मी विचार केला, साला म्हणलं मी मोदीच्या विरोधात 4 वर्ष बोलून मी उभं राहिलो, मोदीची एक शिफ्ट असाच फायदा होऊ नये. तिकडून लोक म्हणलं आता देशाच्या संविधानावर वेळ आहे, या देशाच्या बेरोजगार युवकांवर वेळ आहे. कारण यांना अग्निवीर सारखी अशी बयान योजना आणली की या योजनेमध्ये आपलं पोरग 17 वर्षाच्या बॉन्डवर लागेल. जर पोरग शहीद झाला तर तिरंग्यात निपटून येत होतं. पोराला कॅन्टीनची सुविधा होती, नोकऱ्यामध्ये आरक्षण होतं, आणि ह्या पट्ट्याला 4 वर्षाची सुविधा आणली. 4 वर्ष नोकरीवर लागा, फक्त 19व्या वर्षी तुमचं नोकरीवर लागत, आणि 23व्या वर्षी रिटायर करा. लग्नाच्या वयात रिटायर करणारा एकमेव पंतप्रधान भारताला लागला आहे. आणि 23व्या वर्षी फक्त रिटायर होईल आर्मी मधून, आणि त्याचा बाप म्हणून चालते लग्न करून देतो आता, आणि गेले समजा यायला पुरीच्या घरी. तर का म्हणून सांगा पुरीच्या बापाने, दिस इज माय सन, ही इज अ एक्स सर्व्हिसमॅन, रिटायर्ड ऑफिसर. पोरीचा बाप त्याच्या ढुंगणावर लात मारून ठेवून का त्याने उभा. अबे तुमची पोरगी तरी त्यांचा रिटायर्ड एक्स सर्व्हिसमॅनने, अरे बँक का कोणीच नाही देणार. 23व्या वर्षात वेतनचं ट्रेनिंग घेऊन राहिला तो देशासाठी घातक आहे भविष्यात, कारण आणि बेरोजगार होऊन राहिला. अशा बयाच लोकांनी निवडून दिलाय आपण, त्याची डिग्री डुप्लिकेट आहे. अरे डिग्री डुप्लिकेट आहे त्या पट्ट्याची. डिग्री 68ची आहे आणि 92चा फॉर्म आहे पट्ट्याच्या डिग्रीवर. आणि त्या बरं कॉप्या करा, पण पाहून तर करा. कॉप्या कमीत कमी करा, पण पाहून तर करा. त्या डिग्री युनिव्हर्सिटी, डिग्रीच्या सर्टिफिकेटवर युनिव्हर्सिटीच स्पेलिंग चुकीचं आहे. सांगायच्या माई. बरं डिग्री काय किती माहिती आहे का? डिग्री दिली एंटायर पॉलिटिक्स नावाच्या विषयात, असा विषय नाही भारतात. कितीची होय. आणि आता त्या दिवशी पवार साहेबांना म्हणलं शेवटी त्या तडीपार माणसाच्या हातात देशाचं संरक्षण आणि गृह मंत्रालय, हे तर मी किती वेळा सांगितलं. आणि त्याच्यावर 26,000 पानाचा गुन्हा दाखल होता. त्यानं 2 फर्जी एन्काउंटर केले, एक सालाबुद्दीन केस आहे आणि एक इशरत जहा आहे. आणि न्यायमूर्ती लोया, न्यायमूर्तीने मारलं, मर्डर केला आहे. हू किल लोया नावाचं पुस्तक आहे, वाचा, तुम्हाला समजून येईल.
न्यायमूर्ती लोह्याचा बदल कसा झाला आणि कोण होता लोह्या? त्या अमित शहाची केस त्याच्याकडे होती. असं कोणी बोलत नाही. लोकांनी भीती आहे, भीती. साल उद्या आडवं झालं तर लगेच फोन येते त्याने, कोणाला साल्या तू हा साल्या सरकारच्या विरोधात मोदी लगेच फोन. त्याच्या काकाने फोन करते, हे जास्त छायना झाला का, माजला का तू, मरता का लवकर? आपण मरा गिरायला भेट नाही. माझ्या बाप असतं म्हणते किती बोलतो का कमी बोलत जा. बाबा म्हणलं तुम्ही मरणार आहे, मी मरणार आहे, अंतिम ध्येय आहे, दंगन दंगन करत बसणार नाही. उद्या मरायचं तर आज मरूच राहिलेले, पण झणवून मरण्यापेक्षा बंड करून मरायचं ना. बरोबर आहे का? आणि इतिहासात नाव राहील असं नाही राहत. इतिहासात नाव टाकलं हे तुम्हाला सांगतो. याच्या सोबत विचारानं भांडू नाही शकते. हे गांधीने गोळ्या मारतात. गांधीने गोळ्या बंदुकीच्या गोळ्याने उडवलं, पण गांधी अजूनही मेला नाही. गोळ्या मारतो गांधीच्या. याचा अर्थ गांधी तुमच्या डोक्यातून मेलेला नाही, अजूनही गांधी जिवंत आहे. तुम्ही गांधीच्या फोटोने गोळ्या मारून राहिले. त्याचा कलबुर्गीने मारलो, ठीक आहे, लय लोक आहे, पानसरे मारलो, लिस्ट आहे लिस्ट. याच्याकडून विचारानं नाही भांडण होत. उद्या माया बी नंबर येऊ शकते, काय प्रॉब्लेम. कोण घेऊन जायला जातच आहे ना. बरं तुम्ही इथं तुमच्या पोरासाठी खूप प्रॉपर्टी कमावून ठेवली. बरं आता मुक्याच्या बापानं कमावून ठेवली. मग मुक्यानं म्हणलं का बाबा तुम्ही लय कमावलं जी, मुंबई 850 एकर जागा घेऊन आहे, विमानतळाच्या बाजूला नवीन वाल्या लय कमावलं, एवढे पैसे कमावले, थांबा तुम्हाला 500च्या बंडलाईत पेटवतो. पेटवलं का बंडलाई? अबे तुम्ही किती काय कमवा, हातातल्या मेल्यानंतर अंगठ्या दागिने दागिने सब काढून घेते, काहीच नाही ठेवत. आणि एक बारीक सामनी काढते जिबीच्या खालत ठेवायला, मेल्यावर काढते का नाही? हे बारीक पाहून मोठं नाही. अरे तुमच्या कपाटात घरी नवीन कोरे ड्रेस, 5 कोरे ड्रेस, त्याच्यातला एक ड्रेस नाही घालून देत. हे 250 रुपये वाली बंगाली आणि बिना खिशाची, तिने खिशाही नाही राहत. आणि जर समजा तुम्ही घेतच असाल तर एक 180ची नीट आणि गायछाप, बस. याच्यावर तर काहीच नाही देत तुम्हाला. सांगा देते का? देते का? काहीच नाही जिंकायचं आहे आयुष्य. अरे आहे का? याच्यावर तर काही येते का? काहीच नाही. म्हणून आपल्या इथं जे आहे शिवाजी जन्मावा शेजारच्या घरात चालत नाही का? जगद्गुरु तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, तुम्ही ऐकलं असाल, पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिने नोकरी. गुंडा म्हणजे काय? मर्डर हाफ मर्डर करणारा म्हणजे का तुकाराम महाराज? मर्डर हाफ मर्डर नाही, हे असं पाहिजे. बंड बंड भगतसिंग झालं पाहिजे. आयुष्य लहान असलं चालते, पण महान असलं पाहिजे. 23 वर्षाचं आयुष्य, फक्त 23 वर्ष. किती वर्षाचं आयुष्य होतं? 23 वर्ष. इतिहासात सुवर्णाक्षरानं नाव लिहिलं आहे भगतसिंग. पाकिस्तानने लाज वाटली, पाकिस्ताननं एका मोठ्या चौकाचं नाव भगतसिंग दिलं लाहोर मध्ये, कारण लाहोर जन्मभूमी आहे. म्हणून तुमचं आयुष्य किती जगलं याच्यापेक्षा कसं जगलं हे महत्वाचं आहे. म्हणून आपल्या पोरांना का करावं ते हे तुम्ही त्याच्यावर पाबंदी लावू नका, जगू द्या ना. आपल्या पोराने 10वीत मार्क नाही जास्त भेटले नाही ना, मग त्याला कसे भेटले, तुला काऊन नाही भेटले, तू भोपाल्या करत असतो. अरे कदाचित तुमचा पोरगा एखादा चांगला लेखक बनू शकते, चांगला नाही डॉक्टर बना तर इंजिनियर बना, कदाचित त्याच्या. हे लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाने वेगवेगळं बनवलं. सगळे सारखे आहे का? सगळ्याचे सारखे चेहरे आहे का? अरे आहे का? सगळ्याच्या माणसात वेगळे कलागुण आहे. सगळ्या माणसात वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स भरून आहे. नाही तर मग सगळ्याच्या देवाना चेहरे सारखे केले असते आणि ते शिक्का मारला असता आधारचा. ठीक आहे, नंबर.
गेलाय का असं सगळ्यांनी अलग अलग बनवलं आहे. कोणाची केस वेगळी, चेहऱ्याची ठेवण वेगळी. जगातला एक माणूस तुम्हाला सारखा नाही भेटणार एकमेकाचा. इतकं म्हणजे पहा ना, किती एवढे 800 कोटीच्या वर लोक आहे या देशात, 8 अब्जेच्या वर, आणि एकही माणूस एकसारखा नाही दिसत. हा, हेच तर आपलं ओळख आहे. आणि त्याच्यात आपण म्हणतो का सगळे एकाच लाईन उभे करायचे. माझ्या बापाने वाटत होतं पोट्ट चांगल्या नोकरीवर लागलं पाहिजे, डॉक्टर इंजिनियर झालं पाहिजे. हे असं झालं बदमाश आणि एकटंच आहे. तरी एवढं बोलती बा, त्याने भीती वाटते कवा आडो होईल कोणी मारून दे. काय करायचं आहे. आणि मी पुढचा विचार केलाय, माझ्या दुकानदारी क्लासची 2-3 जरी झाली तर रेंगीचे दोन्ही बैल चांगले पाहिजे. कणखण एक मी होतोच, बायको दुसरी नोकरीमध्ये पाहून ठेवली आहे. ते त्याच्यासाठी पाहून ठेवली का नाही चांगलं ते दुकान तर प्रपंच ती चालवतो. मी आहे इकडं समाजसेवा करायला. म्हणून इथं जे जे पोरं आहे, ज्या ज्या पोराला असं वाटते का मी भविष्यात काही झालो पाहिजे, बदलू पाहिजे, तर तुझ्या सगळ्यात मोठा आदर्श तुझ्या बाप आहे. तुला जवळ असं वाटतंय का आपण चुकीच्या दिशेने चाललो. कारण मी पुण्यात जेव्हा गेलो तर पुण्यात सदाशिव पेठमध्ये कोतवालवाडा म्हणून एक बिल्डिंग आहे. तिथं 3ऱ्या मजल्यावर एक हॉस्टेल होतं, तिथं राहायला लागलो मी. आता अभ्यासिका जॉईन करायची कुठं तरी लायब्ररी उभी केली पाहिजे, लायब्ररी बसलो पाहिजे. पहिल्यांदा मी लायब्ररी पाहिली. लायब्ररीत गेलो, 300 पोस्ट अभ्यास करत होते आणि मला पाहिल्यावर एकदम चक्करच आला. मी त्या असा अभ्यास आयुष्यात केला नाही. मी विषयाने करून आधी अभ्यास होईल विषयाला आपल्याकडे होते म्हणजे मुले चक्कर येऊन राहिला, मला लवकर बाहेरचा. मी लगेच बाहेर आलो. म्हणजे चाचणी जरी पडली तर आवाज येतो. एवढे पोरं 300 पण अभ्यास करून राहिले. एक पोरगा डेप्टी कलेक्टर, कायच्यासाठी तयारी करून राहिला, कलेक्टर व्हायचा आहे. एक पोरगा IPS होता, IPS भेटली त्याने तरी समाधान नाही, काय म्हणजे IAS व्हायचा आहे, कलेक्टर व्हायचा आहे. साला मला IPS भेटून समाधान नाही. तर म्हणून मी त्या आपल्याच्यानं होईल का नाही. मग दुसऱ्या दिवशी मी ऍडमिशन केली, लायब्ररीत गेलो, बसलो. समोरचा टेबल खाली होता. एक सुंदर पोरगी नाहून आली होती, आंघोळ मांघोळ करून, केस मोकळे सोडून, आणि ऐन माया समोर बसली. आणि मायाला नित्या जागा झाला. आणि मग मला वाटलं की तिची पाण्याची बॉटल मागाव, ती आली तर तिने पेपर मागाव वाचाले. माझ्या लक्षच नाही लागे. माझ्या येऊन जाऊन त्या पाण्याच्या बॉटल कडं आणि तिच्या पेपर कडून तिच्याकडे लक्ष जाईल. मग मी पाण्याची बॉटल तिने मागायला गेलो, तसाच मला माझा भाव पाठवला. साल्या मी याच्यासाठी पाठवला का पुण्यात. तर मी चूप राहील. बेकार आहे, इथं अगाऊ धंदे करायचे नाही, गावात केले तर केले. म्हणून तुमचा आदर्श तुमचा बाप आहे. त्याच्या जबाबदार म्हणजे असं वाटत तर चुकीच्या मार्गाने चाललो तर त्याच्या पाठीवरच्या बन्यानीचे भोंगळ पाहिजे. त्याने किती खिगळ पडलं, किती शीघ्र पडले, त्याच्या पायातली चप्पल पाहिजे इथल्या. तो तुले 2,500चा बूट पोलीस भरतीला घेऊन देते, आता तो 300 रुपयाचं 100 रुपयाचं थिएटर घालते. म्हणून आजकालच्या पुरायला सांग नाही, त्या मोबाईल पाहिजे मोठे बर्बाद आहे. रील्स पाहिजे, नुसते रील्स 3-3 तास बर्बाद करते. तिच्यासोबत मेसेजवर बोलासाठी 2.5 तास मेसेजवर, हाय जानू, पिल्लू, कोणाकोणाचं फुलपाखरू असते, फुलपाखरू, हाय फुलपाखरू, जेवलीस का, झोपलीस का, हवीस का, जेवलीस का, झोपलीस का. आणि त्याच्या हाय पिल्लू, आता 23 वर्षाची घोडती झाली, ते पिल्लू नाही, पिल्ले कुत्र्याची असते, डुकराची असते. का सांगायला पुढे
वेळ तुला बोलायचंच आहे तर 15 मिनिट काम बोलशील तर 15 मिनिट अर्धा तास बोल, पण 3 तास लायब्ररीत बसतेशी आणि मेसेजवर शिट्टी मारत जाते. हे नाही ना महत्वाचं, मेसेज पाहिजे मग तिने त्याने उत्तर. मग काही काही लक्षात नाही आलं, त्याचं लक्ष मोबाईल मध्ये असतं. आयुष्यात पास होत नाही, लिहून द्यायचं त्यानं माझ्याकडून स्टॅम्प पेपरवर. आयुष्यात पास नाही होत तुम्ही जर असं करा. मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ करून ठेवायचा. तिने सांगून द्यायचं माया वेळी रात्री 9 ते 9:30 बोली, जमते का? नाही जमत का? माया गर्लफ्रेंडने मी सरळ सांगितलं होतं, पाय ठीक आहे हे असं असं आहे, तू जमत असेल तर सांग, नसन जमत तर मी दुसरी पाहिजे. द्यायच्या तर माहिती कोणतं घोडं लटकलाय. काही काही तर पोट्टे हे जर बोलली नाही, सॉरी 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 सॉरी, ठीक आहे. तिचे जर 5 मेसेज गेले रिप्लाय नाही आला, त्याने 20 वेळा तिथे सॉरी लिहिते. आणि हे खालतं तिथे काऊन रे, का झालं तातडल्या, मी भांडे घासत होती. तिनं जर खडकट रागा रागात खडकट पाणी फेकून मारलं याच्या उरात. म्हणजे एवढे पोरं गेलेल्या केसेस आहे सध्या. म्हणून जर तुम्हाला काही बनायचं असेल तर आज इथून पाहिजे. माझ्या बाबाने सांगितलं एमपीएससी करायचं का, म्हणून मी पुण्यात आलो. काही काही तर एवढे मोठे बयान असते, माझी गर्लफ्रेंड करायसाठी क्लास लावायला गेली म्हणून मी आलो, हे गेली म्हणून याची काही इच्छा नाही. म्हणजे ह्या बापाचे 25,000 रुपये माझ्या उरावर फुकटाचे आणून टाकून जाईल. असं करू नका, ठीक आहे. कोणाच्या सांगल्यावरून कोणीही यशस्वी होत नाही. जोपर्यंत आयुष्यात संघर्षाचे चटके भेटत नाही तोपर्यंत तुमच्या वाट्याने काहीच येणार नाही. तुम्हाला संघर्षच करावा लागल. म्हणजे काही काय पूर्व येते सर एमपीएससी पास व्हायसाठी असं एखादं पुस्तक भेटत असं, एकाच पुस्तकातून पास होईल त्याला असं वाटते का भुलका झोडपाव धरून. अजित यशाने शॉर्टकट नाही आहे. एक पुस्तक वाचून एमपीएससीच्या परीक्षा युपीएससीच्या परीक्षा पास होत नाही, हे डोक्यातून काढून टाका. आणि आपल्या पोरात लढण्याची ताकद सुद्धा असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो शिकेल तो गुणगुणल्याशिवाय राहणार नाही. समोर ऐका ना, काऊन म्हटलाय. आता मला पोट्टे फोन करते, सर माझी ते जिल्हा परिषदची भरतीचं का झालं जी सर, म्हणून घेतलेला परीक्षा झाल्या नाही, तुम्ही काही बोला, या ठेका घेतलाय साल्यात या. अरे ना प्रत्येक महाराष्ट्रातल्या मोठ्याचा ठेका घेतलाय का, कराया मास्तर काही झालं का, कराया मास्तर फोन लावा. अरे उद्या मेला कराया मास्तर फोन बाजू बोलत नाही तुमची. मला जो अधिकार दिला या देशाच्या संविधानात तो तुम्हाला दिलाय, तुम्ही बोला ना. जर तू शिकून बोलत नसाल, तू व्यवस्थेने प्रश्न विचारत नसाल तर त्या डिग्रीचा त्या फायदा नाही. तुम्ही कर आणि जिथं टाकायचे तिथं टाकून दे, काय फायदा नाही त्या डिग्रीचा पाहिजे. पण माझ्या आंदोलन पाहून त्याला पंक्ती मारली आणि ते भलत्या रस्त्यात पळायला उठून ते आलं नाही तिकडून. म्हणलं आपण जिंकलो आता. पण तिथून 8 दिवसांत त्यांना आंदोलन जी आर मागे घेतला. हे तुमच्या हे आपल्या पुराई भिनाले पाहिजे. आपल्याला अन्याय अत्याचार झाला तर आपण आवाज उचलला पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एक वाक्य सांगून गेले, 100 दिवस शेळीचं जन्म जगण्यापेक्षा 1 दिवस सिंहाचं वाघाचं जन्म जगा. म्हणून या देशाने पुन्हा एका छत्रपतीची गरज आहे. एक पुण्यात 2 लाईनी वाचल्या होत्या मी एका बोर्डवर, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, पुन्हा एकदा या रस्त्याला जिजाऊचा शिवा पाहिजे, पुन्हा एकदा या रस्त्याला जिजाऊचा. पण तो शिवा आता तलवार गिलवार घेऊन नाही पाहिजे, स्वातंत्र्य भेटलाय. पण त्या पोट्याच्या बुद्धीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची धार पाहिजे, अशी तलवार त्याच्या हातात असली पाहिजे. आणि तरच तो या व्यवस्थेने न्याय मागू शकते. आणि तुम्हाला न्याय द्यायचा आहे, समाजाला न्याय द्यायचा आहे, आपले पोरं 3 व्यवस्थित पाठवा. कारण बदमाश सरकार आहे जी
यानं काय केलं, एक जिया काढला होता का जिल्हा परिषदच्या शाळा 20 पटसंख्येच्या खालच्या बंद करण्यात येईल. ना लगेच दुसऱ्या दिवशी व्हिडिओ घेतला, वंद्या ग्राम प्राथमिक शिक्षण समितीनं ठराव पाठवा, ग्रामपंचायतला ठराव पाठवा. आम्ही याचा विरोध करत आहे. 15व्या दिवशी त्या केसलकरनं मागं घेतलं. तुम्ही जोपर्यंत विरोध करत नाही, हे पाहिजे का सिस्टीम मध्ये लागते का, विरोध होत नाही का, चल नाही दोन. आता ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेची इलेक्शन नाही झाली माहिती तुम्हाला. ते टेस्टिंग करत आहे, टेस्टिंग का निवडणुका नाही घेतल्या तर लोकांचा विरोध होते का, कोणीच विरोध करून नाही राहिले. करून राहिलं का. मग जर एखाद्या वेळेस विधानसभेच्याच नाही घेतल्या तर जमते का, चालते. लोकसभेच्याच नाही घेतल्या तर जमते ना, विरोध नाही. ट्रायल चालू आहे, ट्रायल तुम्ही समजून घ्या. मी हेच समजायला सांगतो, मला समोर तो समजायला येते का होणार आहे. मी इलेक्शनच्या अगोदर सांगितलं होतं का महाराष्ट्रात 28 ते 30 जागा महाविकास येते, म्हणजे पहिलेच माहिती होतं. आणि बरोबर तेवढ्याच आल्या. या सांगितलं होतं, भाषणात सांगितलं आहे, एकदा मी 4 भाषणं सांगितली. मी हे सांगितलं होतं का मोदीच्या किती जागा येते, मला माहित होतं. मला हे बी माहित होतं का हवा पावत आहे, म्हणून मी खासदारकीच्या मागे लागलो होतो. माया मतदारसंघातून काँग्रेसची सीट होती, पुण्यात आमदार खासदार नाव पुढे होतं, मला माहित होतं हवा पालटणार आहे. मला परिस्थिती माहित होती ना, खेड्यातले लोक कसे तगून आहे. शेतीचे प्रश्न, डीएपीचे भाव, खताचे भाव वाढून टाकले, पेट्रोल डिझेलचे भाव, सिलेंडरचे भाव, बायका त्रासून गेल्या. माझ्या बायको आणि सिलेंडर गेला म्हणलं, डोकं खात जाऊ फालतूचं म्हणलं. सिलेंडर वाला आला, सेल्फी मारतो म्हणलं राबता, आणि डायरेक्ट उपर हँडलवर हलक्या पतल्या माणसाला टॅग नाही करायचं म्हणलं, डायरेक्ट मोदी टॅग वरती हॅशटॅग घेणं शेकून, आणि खाते हॅशटॅग उज्ज्वला. मला ते लागा म्हणलं, तू बी करायचं. मोबाईल चांगल्या कामासाठी मी वापरता येते ना, तुम्ही वापरा ना. म्हणून आपले पूर्ण 3 व्यवस्थेत पाठवा. ठीक आहे, जर तुम्हाला समाज बदलवायचा आहे, समाजाला न्याय द्यायचा आहे, तर आपले पूर्ण 3 व्यवस्थेत गेले पाहिजे. सर पहिली व्यवस्था कोणती. पहिली व्यवस्था आहे का आपलं पूर्ण यूपीएससी एमपीएससीच्या परीक्षेतून कलेक्टर, डेप्टी कलेक्टर, IAS, IPS, IRS, इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस. आता तुम्ही ईडी गिरी ऐकलं ना, कोणाच्या ईडी, CBI. मग सर ते CBIचं प्रमुख वाच सर, आपलं कुठं 10वी पास झालं का कास्ट सर्टिफिकेट घ्यायला जाते का नाही. त्या कास्ट सर्टिफिकेटवर कोणाच सही राहते, SDO, सब डिव्हिजनल ऑफिसर. एका प्लॉटचे 2 तुकडे करायचे, कोणाकडं SDO. अबे पण छोट्या त्या SDO बनासाठी का करावं लागतं याचा तू विचार कर. फक्त कास्ट सर्टिफिकेट घेतलं का लागलं रस्त्यानं, नाही ते का करायचं आपल्याला. अरे पण ते बनासाठी का करावं लागते, कोणती परीक्षा नाही, काही गरज नाही. मग पहा ना, विचार करा ना, हा कलेक्टरच्या कॅबिन मध्ये जाऊन पहा कशी जिंदगी असते कलेक्टरची. आज शाही थाट राजासारखा, माग राजमुद्रा, असा डायास मोठा, 100 खुर्च्या समोर, गाडीचा दरवाजा उघडले एक माणूस, बॅग मोबाईल एक माणूस, एक बंदूक घातली कॉन्स्टेबल सिक्युरिटी, राहिले बंगला, बंगल्यात सिक्युरिटी, स्वयंपाक करायला 3 माणसं, वाढायला 3 माणसं. कलेक्टरच्या बायकोले कामच नाही, ते फुल महाराणीच राहते, तिच्या गोडाऊनले माल जमा होते, काम नाही राहत. सकाळ संध्याकाळी तिने व्यायाम करायला जिम जा लागते. अजी बरोबर आहे ना जी, खोटा आहे काय. मग अबे थाट व्हायचा काम आहे कलेक्टरचा. मग सारं देते गव्हर्नमेंट कलेक्टरले, फक्त पोराले पोरगी देत नाही, पोरीने पोरग देत नाही करून. ते तुम्ही तुमचं पाहून घ्या, म्हणजे का करायचं आहे. एवढं शाही जिंदगी आहे. कोणत्या परीक्षेतून, UPSC. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू 3 टप्पे राहते. पण आपलं पोरग तिथं गेलं पाहिजे, तर तिथून परीक्षा द्यायला लागते. परीक्षेला काय तर 10वी पर्यंतचा सिलेबस आहे. पण काऊन केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 5000 वर्षानंतर पहिल्यांदा व्यवस्था, न्याय बदलवायची व्यवस्था भेटली. आपल्या समाजाला न्याय द्यायचा चान्स भेटला. तेव्हा वाटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का आता मी या देशातल्या सर्व लोकांना न्याय देऊ शकतो, देण्याचा बराचसा प्रयत्न केला. ठीक आहे, त्याच्या एवढा हुशार माणूस येतही होता, म्हणून महात्मा गांधी म्हणते यायला घ्यायला लागते, याच्याशिवाय राज्यघटना पूर्ण नाही होणार.
मग आपलं पोरग युपीएससी जर पास झालं तर ते ट्रेनिंगला जाते मसुरीले. इथून ट्रेनिंग घेऊन आलं का त्याने काय करते माहिती आहे का? त्याने करते एसडीओ, नाही तर मग करते त्याने जिल्हा परिषदेचा चीफ एक्झिक्युटिव्ह. 3-4 वर्ष तिथं घासलं त्याने तर मग करते कलेक्टर. मग तिथून जाते तो डिव्हिजनल कमिशनर 5 जिल्ह्याचा हे. मग तिथून जाते तो राज्याचा कॅबिनेट सेक्रेटरी, एखाद्या मंत्रालयाचा सेक्रेटरी. जेव्हा तो सामाजिक न्याय विभागाचा सेक्रेटरी होईल आणि ते पोरग जर बहुजनाचं असलं तर त्याने वाटेल ना समाजाने हे नाही घेतलं, आता कला नाही. मंत्र्या पंचायतीला काय समजते की अर्ध्या हरिपुरात क्लिअर आहे. काही तुम्ही पाल, काही डुप्लिकेट सर्टिफिकेट, काही 12वी नापास, आणि काही तर डिग्री सर्टिफिकेट जो स्वतः म्हणते मैं फकीर हूं, झोला लेके चल दूं, मैं कुछ पढ़ा लिखा नहीं हूं. आणि तो पढ़ा लिखा न असणारा माणूस परीक्षा पे चर्चा घेते. कायच्यावर परीक्षा पे चर्चा घेते तो परीक्षेच्या अगोदर. आणि नीटचा पेपर फुटल्यावर नो चर्चा. तो बोलला का काही? मग आपलं पोरग जर डिव्हिजनल तिथं जर सामाजिक न्याय विभागाचं कॅबिनेट सेक्रेटरी झालं तर त्यालाच माहित आहे ते काल याचं. तो साहेबांना सांगते मंत्र्याला, साहेब लावा लागते बरं याच्यानं मतदान भेटून आपल्याला. हो का, मतदान भेटून का, करू का सही करा ना. हे स्कॉलरशिप पोर्टल चालू, अमक चालू, ढामक चालू, त्याच्याच हातात राहील. त्या सरकारचा पैसा कसा खर्च करायचा, कशा पॉलिसी राबवायच्या, पॉलिसी मेकिंग म्हणते. इथं आपलं पोरग केलं पाहिजे. डॉक्टर इंजिनियर व्हा, माय काही म्हणणं नाही. उद्योगपती व्हा, 24 तास खिशात पैसे नाही. पण हा देश कसा चालल, कोणाला न्याय द्यायचा, ही पॉलिसी मेकिंग मध्ये लोक बनवतात. इथं जायचे 3 रस्ते आहेत. पहिला रस्ता सांगितला आहे, ईडीचा प्रमुख व्हायचा आहे. युपीएससीतून 29 पोस्ट भरती. जास्त मार्क कलेक्टर, कमी मार्क आयपीएस, कमी मार्क IRS, इंडियन रेल्वे सर्व्हिसेस, IFS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. असे कमी मार्क गेले का रँक खाली जाते. होय, सीबीआयचा प्रमुख व्हायचा आहे तर तुम्ही IPS झालं पाहिजे. IPS एकमेव जिल्ह्यात माणूस आहे त्याच्या खांद्यावर येऊन राहते IPS, बाकी सगळे मको मको मको. इथं राजमुद्रा, 2 तलवारी, नाही तर मग बाकीचे लोक राहते सिंगम टॅडँग 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 टॅडँग. PS आहे, MPSC तर होते. मग दुसरं क्षेत्र आहे का आपलं राजकारणात गेलं पाहिजे. पण आपली मानसिकता अशी करून ठेवली आहे, राजकारण हे बदमाश लोक आहेत म्हणून बदमाश बसले आहे. कारण बदमाशांनी निवडून दिलं ना तुम्ही, द्या मग शेकून. कारण आपल्या व्यक्तीनं जर म्हणलं बाबा मध्ये यावर्षी जिल्हा परिषद जिल्हा परिषद लढली, ग्रामपंचायत लढला नाही, कल्ला जिल्हा परिषद लढवा, हे बेकार लोकांचे धंदे आहे. राजकारण चांगलं नसते. याच्याच पायी वाया गेला आहे. कारण हे राजकारणी लोक आता नवीन एज्युकेशन पॉलिसी आणली, अग्निवीर योजना आणली. कोण आणली? त्या मोदी सरकारने आणली. नवीन एज्युकेशन पॉलिसी आणली, मनुस्मृतीचे 4 वाक्य टाकले. आता बवाल झाला तर मागं घेतलं. ते कोण आणली? हे कोण आणलं? या देशात जिलेबीचे भाव वाढवले. माझ्या बापानं वाढवले का तुमच्या बापानं वाढवले? कोण वाढवले? दाढीवाल्याने वाढवले. सिलेंडरचे भाव वाढवले, पेट्रोलचे भाव वाढवले. कोण वाढवले? माझ्या बापानं वाढवले, तुमच्या बापानं वाढवले. आपले मोठे राजकारणी म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, आमदारकी, खासदारकी लढवली पाहिजे. आपले पूर्व मंत्री झाले पाहिजे. जेव्हा तो एखाद्या विभागाचा मंत्री होईल तर तो कायदा करण्याच्या वेळेस आपल्या समाजाचा विचार करा. ज्याने काही भेटलं नाही त्याचा विचार करा, गोरगरिबाचा विचार करा. आपले पूर्व तिथं गेले पाहिजे. सर, तिसरं क्षेत्र कोणतं आहे? तर तिसरं क्षेत्र आहे आपलं कोणतं? LLB केलं पाहिजे, LLM केलं पाहिजे. कारण काही झालं धनुष्यबाण कोणाचा, यानं ओढला बाण, त्यानं ओढला धनुष्य, तुटला. अरे प्रश्न कुठं गेला? सुप्रीम कोर्ट. ओबीसीचं राजकीय आरक्षण प्रश्न कुठं? सुप्रीम कोर्ट.
किती पोरं आहे आपल्या सुप्रीम कोर्टात बहुजनाचे? मग आपले पोरं तिथे गेले पाहिजे. कसे करता येते? एलएलबी करा, एलएलएम करा, एमपीएससी ची परीक्षा देऊन जिल्हा न्यायालयात ज्युनियर मॅजिस्ट्रेट व्हा, मग सेशन जजचा मॅजिस्ट्रेट होते. तुम्ही हायकोर्टात प्रॅक्टिस केली तर हायकोर्टात न्यायाधीश होऊ शकता, सुप्रीम कोर्टात जाऊ शकता, हे त्याचे मार्ग आहे. सुप्रीम कोर्टात 34 न्यायाधीश आहे. किती आहे बहुजनाचे? 3 होते. आता हे 3 पुन्हा नेमले चंद्रचूड साहेबांना, तर ते बी नसते. ओबीसीचं राजकीय आरक्षणाचं प्रश्न सुप्रीम कोर्टात 5 जणांचा खंडपीठ, एकही ओबीसी नाही, ज्याची काही ठोस नाही. मग काय करतात? मग तुमच्याकडून न्याय भेटल अशी अपेक्षा करतात. आता फॉरेन मध्ये जे शिकणारे पोरं आहेत त्याची स्कॉलरशिप कमी पोरं दिली पाहिजे. पहिले 60% वाले पोरं फॉरेन मध्ये जाऊ शकत होतं. आता क्रायटेरिया केला 95% ग्रॅज्युएशन लागू. म्हणजे कशी भेटल ती? कशी भेटल? म्हणजे उत्पन्न 8 लाखाच्या खाली पाहिजे तेव्हा भेटल. म्हणजे गेलेच पाहिजे आपले पोरं, याच्यासाठी अशी व्यवस्था आहे. तर याच्यासाठी मी सांगून राहिलो का आपले पोरं या 3 व्यवस्थेत गेले पाहिजे, तेव्हा समाजाला न्याय देत आहे. म्हणून भविष्याचा विचार करा. भारत सुंदर देश आहे. आपला पोरगा ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है तू, इंसान बनेगा. ठीक आहे, आपला पोरगा माणूस झाला पाहिजे, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जाती धर्म ठीक आहे आणि पंथ याच्या पुढे त्यानं या देशाचा विचार केला पाहिजे. आपण एका देशाचे नागरिक आहोत, त्या देशाची संपत्ती आपली आहे, तिची हानी नाही झाली पाहिजे. दंगलीत आपले पोरं गेले नाही पाहिजे. ठीक आहे, त्याचे पोरं कधीच दंगलीत जात नाही. दंगलीत जाणारे पोरं आपले जायचे. ठीक आहे, आणि आपल्या हक्कासाठी आपण लढलो पाहिजे, आणि लढल्याशिवाय काहीच भेटत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणून मी 3 नारे देतो. ठीक आहे, आरपार आवाज गेला पाहिजे. जाईल का? बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत माता की.